नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जुलै महिन्याच्या झालेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। यात आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या सर्व ज्या काही जुलै महिन्याच्या घडामोडी आहेत, जसं की महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाचे खेळ संबंधित ज्या काही घडामोडी आहेत, अंतराळविषयक घडामोड आणि राजकीय घडामोडींचा अभ्यास करणार आहोत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो, याच ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला पाठ होतील याची गॅरंटी आहे। फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। पहिला प्रश्न बघूया की महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन नंबर सी, CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत। त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघणार आहोत। जसं की यापूर्वीचे राज्यपाल जर आपल्याला विचारले तर ते कोण होते, रमेश बैस हे होते। CP राधाकृष्णन जे सध्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत, यापूर्वी ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते। आणि तसेच आपल्याला हे पण माहीत पाहिजे की राज्यपाल जे काही पद आहे त्याच्याविषयी राज्यघटनेमध्ये कलम दिलेले आहेत, जसं की कलम 153 ते 167 या दरम्यान। आणि हे राज्यपाल राज्याचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात। नामधारी कार्यकारी प्रमुख का? कारण ज्या काही ॲक्च्युअल अधिकार जे असतात खऱ्या अर्थाने ते मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये चालणारं जे काही मंत्रिमंडळ असतं राज्यामध्ये, त्यांच्या हातात खऱ्या अर्थाने मित्रांनो अधिकार असतात। म्हणून वास्तविक जर कार्यकारी प्रमुख विचारला आपल्याला तर ते मुख्यमंत्री असतात आणि राज्याचे राज्यपाल हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात। तसेच राज्यपाल यांची नियुक्ती जी होत असते किंवा नेमणूक होत असते ती राष्ट्रपती हे करत असतात। आणि राज्यपालांचे कार्य जर बघितलं तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात। तसेच राज्यामध्ये जर राज्यघटनेनुसार जर राज्यकारभार चालत नसेल तर ते राष्ट्रपतींना सांगून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करू शकतात। हे पण आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असेल की महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सुजाता सौनिक यांची महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची घडामोड आहे, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एक महिलेची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणून हे स्टार करून ठेवायचे प्रश्न आपल्याला। तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सुजाता सौनिक जे आहेत त्या 1987 या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत। यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक हे देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पदी राहिलेले आहेत। नितीन करीर या अगोदर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते, आता त्यांची जागा आहे सुजाता सौनिक हे घेतील। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांची वाघनखे कोणत्या देशातून भारतात परत आणली आहेत। ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, इंग्लंड। आणि ही मित्रांनो त्यासोबतच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण देत आहोत, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। हे जी काही महाराजांची वाघनखं आहेत ते फक्त 3 वर्षासाठीच भारतात असणार आहेत, त्यानंतर ते आपल्याला परत द्यायचे आहेत। आणि ही लोकांना पाहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सातारा, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई या शहरांमध्ये जे काही संग्रहालय आहेत त्यामध्ये ते लोकांना पाहता यावे म्हणून ठेवण्यात येणार आहेत। तुम्ही जर या शहरांमध्ये जवळ असाल तर नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघून यायला पाहिजेत। आणि या वाघनखांची विशेषता काय आहे मित्रांनो, कारण याच वाघनखांनी जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांनी अफजल खानाचा वध केलेला होता। ही घटना आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण ते जी काही वाघनख आहेत ते आता आपण परत इंग्लंडमधून महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत। म्हणून हे आपल्यासाठी आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा वाढवून किती वर्ष केली आहे। ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, 65 वर्षे एवढी केलेली आहे। अगोदर ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने ही योजनेची घोषणा केली होती त्यावेळेस वयोमर्यादा ही फक्त 21 ते 60 म्हणजे 60 वर्षापर्यंतच केलेली होती। नंतर पुढे जाऊन अजून सरकारनं सांगितलं की अजून आम्ही 5 वर्ष वाढवून देत आहोत आणि ते आता 65 वर्ष एवढी केलेली आहे। त्याविषयीची माहिती लक्षात ठेवायची आहे। याची सुरुवात ही 1 जुलै 2024 या तारखेपासून झालेली आहे आणि याचा लाभ हा दरमहा 1,500 रुपये महिलांना मिळणार आहे। पात्र कोण असणार आहे तर कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा ज्यांचं कमी असेल ते पात्र असेल। तसेच विवाहित, घटस्फोटित, निराधार आणि गरीब ज्या महिला असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच महाराष्ट्र सरकारने 12वी डिप्लोमा
पदवी आणि पदव्युत्तर युवकांसाठी मानधन देणारी योजना सुरू केली आहे. त्याचं नाव काय आहे? ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, लाडका भाऊ योजना. जसं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी सुरू झाली, त्याच दृष्टीने विधानसभेमध्ये बरीच चर्चा झाली की तरुणांसाठी युवकांसाठी सुद्धा काहीतरी योजना पाहिजे. मग ते सरकारनं मनावर घेतलं आणि आपल्यासाठी लाडका भाऊ योजनाही आणलेली आहे. त्याविषयी आपण बघू की इन्फॉर्मेशन काय आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे की जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षण हे 6 महिन्याचं असेल आणि या प्रशिक्षण काळामध्ये त्यांना विद्यावेतन म्हणून मित्रांनो 12वी पास ज्याची असेल त्याला 6,000 रुपये दिले जाणार आहेत. ज्याचा डिप्लोमा असेल त्याला 8,000 रुपये आणि ज्याची पदवी किंवा ज्याची पदव्युत्तर पदवी झालेली आहे त्याला 10,000 रुपये विद्यावेतन म्हणून दिले जाणार आहे. हे आपल्या एवढी इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विधानसभेमध्ये विधेयक मांडलेलं आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्याने शहरी नक्षलवाद रोखता यावं म्हणून आपल्या विधानसभेमध्ये विधेयक मांडलेलं आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. या विधेयकाचं नाव जर विचारलं तर नाव काय आहे मित्रांनो या विधेयकाचं? महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024. आणि यामध्ये दोषी जो काही आढळेल त्या दोषीला 3 ते 7 वर्षाचा तुरुंगवासाची तरतूद आहे, तसेच 5 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हे 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो, सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर नक्कीच वाटत असेल की काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि खरंच नॉलेजेबल कंटेंट असं वाटत असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा मिळेल मित्रांनो. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. त्याविषयी माहिती लक्षात ठेवायची आहे की कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन उपक्रमांचा अवलंब महाराष्ट्र सरकारनं केला आपल्या राज्यामध्ये, म्हणून हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने हे आपल्याला महत्त्वाची घडामोड आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच 2024 साठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सुधा मूर्ती. सुधा मूर्ती जे आहेत त्यांना 2024 सालासाठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती लक्षात ठेवायची आहे की लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट जे आहे पुण्यामध्ये त्याच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. याचं स्वरूप काय असतं पुरस्काराचं? एक स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रक्कम, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच मित्रांनो मागं कुणाला मिळालेला आहे 2024 वगैरे सालामध्ये, 2024च्या अगोदर हे पुरस्कार, ते पण लक्षात ठेवायचं आहे. जसं की 2022 या सालासाठी डॉक्टर टेसी थॉमस यांना हा लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला होता. 2023 साली नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांना देण्यात आला होता आणि त्यांनी पुण्यात येऊन हा पुरस्कार स्वीकारला होता. आणि आता 2024चा सुधा मूर्ती, ज्या की राज्यसभा खासदार आहेत, लेखिका आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत, त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे मित्रांनो. या अगोदर जर बघितलं सुधा मूर्ती यांच्याविषयी तर सुधा मूर्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, तसेच पद्मश्री हे 2 पद्म पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि सुधा मूर्ती या प्रसिद्ध अशा इन्फोसिस जे काही IT कंपनी आहे त्याचे जे काही संचालक आहेत किंवा जे काही अध्यक्ष आहेत मित्रांनो नारायण मूर्ती, त्यांच्या या पत्नी आहेत सुधा मूर्ती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 93 जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे हे अध्यक्ष होते मित्रांनो. आणि त्यांचं आता निधन झालं आहे म्हणून कदाचित हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यांच्या संबंधित, तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यासोबतच ही इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवायची आहे की 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे धाराशिवला झालं होतं त्याचे ते अध्यक्ष होते आणि हे साहित्य व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे असे व्यक्तिमत्व होते. तसेच हे त्यांचं एक पुस्तक आहे सुबोध बायबल नवा करार या नावाचं, त्याच्यासाठी या पुरस्काराला साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार 2013 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे त्यांना मिळालेलं अवॉर्ड
आणि ते कोणत्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत मित्रांनो, आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर ए विक्रम मिस्त्री हे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसेच मित्रांनो इतर पण नियुक्त्या ज्या मागच्या अलीकडच्याच काळामध्ये झालेल्या आहेत त्या पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणून ह्या IMP अशा नियुक्त्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत. त्या आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. याच ठिकाणी पाठ करून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जसं की SBIचे प्रमुख हे छल्ला श्रीनिवासोलू शेट्टी हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या दोन्ही महिलांची पहिल्यांदाच इतिहासामध्ये या मोठमोठ्या पदांवर आपण राज्य सरकारा थ्रू नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून हे IMP आहे मित्रांनो. या दोन्ही महिलांचं आपण स्टार करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर असेल NCSCचे अध्यक्ष, अर्थात जे काही आपलं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असतं त्याचे अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असतं मित्रांनो, त्याचे प्रमुख म्हणून सदानंद दाते हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. सदानंद दाते आणि त्यांची NIAचं प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर असतील NSG चे प्रमुख म्हणून नलिन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा असेल ट्रायचे अध्यक्ष म्हणून अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CBSE बोर्ड जे असतं त्याचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी याची नियुक्ती झालेली आहे. या नियुक्त्यासुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याचपैकी कुठे ना कुठे मित्रांनो आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे, तर त्या दृष्टीनं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच भारतातील कोणते ठिकाण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए अहोम दफनभूमी. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की मोईदम जे आसाम या ठिकाणी आहे अहोम दफनभूमी आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जे की अहोम राजवंशीय जे लोक होते राजे त्यांच्या त्या ठिकाणी त्या कबरीसारखं दफनभूमी आहेत त्याला आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. म्हणून हे आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड आहे, कारण भारतामधील हे 43व जागतिक वारसा स्थळ बनलेलं आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये 42 जागतिक वारसा स्थळं होते. आता याचा समावेश झाल्यामुळं हा भारतातला 43वा जागतिक वारसा स्थळ बनलेला आहे. तसंच आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं कोणत्या देशामध्ये आहेत. तर सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे इटली या देशामध्ये आहेत, 59 आहेत. त्यानंतर चीनमध्ये आहेत 57 आणि भारताचा एक आकडा लक्षात ठेवायचा आहे. सध्या भारतामध्ये किती झालेले आहेत जागतिक वारसा स्थळ, तर ते 43 आहेत. एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर जागतिक वारसा स्थळं किती आहेत हे जर विचारलं तर आपल्याला माहीत पाहिजे की वेरूळची लेणी असेल, अजिंठा लेणी असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल मुंबईचा, त्यानंतर मुंबईची एलिफंटा लेणी आणि मुंबईमध्येच असणारं व्हिक्टोरियन आर्ट अँड डेको असेंबल हे जे काही ठिकाणं आहेत ह्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये यांचा समावेश या अगोदर करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रामधलं सुद्धा आपल्याला जेव्हा जागतिक वारसा स्थळ आहेत त्याची माहिती पाहिजे, तर त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी ती माहिती दिलेलीच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सरकारने कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल 25 जून. हा नुकतंच केंद्र सरकारने संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत की 25 जून 1975ला देशामध्ये आणीबाणी लागलेली होती. त्यावेळेस पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या आणि त्यावेळेस 21 महिन्यांची मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशभरात लावण्यात आलेली होती. राष्ट्रपती कोण होते हे जर विचारलं तर फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळेसचे राष्ट्रपती होते आणि त्यावेळेसचे पंतप्रधान विचारलं तर इंदिरा गांधी या होत्या. ह्या पण इन्फॉर्मेशन आपल्याला एक्स्ट्रा लक्षात ठेवायची आहे. तसेच मित्रांनो जे आणीबाणी असतं ते आणीबाणीचे प्रकार हे 3 असतात. पहिली एक असतं राष्ट्रीय आणीबाणी, ते कलम राज्यघटनेतलं 352 नुसार लावलं जातं, जे की युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव जर झाला तर त्या कारणावरून ते राष्ट्रीय आणीबाणी लावली जाऊ शकते. त्यानंतर राष्ट्रपती राजवट हे राज्यामध्ये लावले जाते कलम 356 नुसार. राज्यात जर संविधानानुसार राज्यकारभार चालू नसेल तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते. आणि तिसरे असते आर्थिक आणीबाणी, कलम 360
देशामध्ये जर समजा आर्थिकदृष्ट्या देश संकटात आलेला असेल तर त्यावेळेस ही आर्थिक आणीबाणी लावण्यात येते मित्रांनो. तर हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्यासोबत लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोण पाकिस्तानची पहिली महिला न्यायाधीश बनलेली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, आलिया नीलम ही पाकिस्तानमधली पहिली महिला न्यायाधीश बनण्याचा त्यानं विक्रम केलेला आहे मित्रांनो. आत्तापर्यंत पाकिस्तानमध्ये एकही महिला न्यायाधीश बनलेले नाही, म्हणून ही आंतरराष्ट्रीय घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, आलिया नीलम. तर हे जे काही आलिया नीलम या आहेत त्या लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. पहिल्या महिला न्यायाधीश बनण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. तसेच पाकिस्तान विषयी आपल्याला ही माहिती लक्षात ठेवायची आहे. त्याची राजधानी ही इस्लामाबाद ही आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत सध्या आणि चलन पाकिस्तानी रुपया हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, रोशनी नाडर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो, जो की फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे. नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. एका भारतीयाला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणून आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या काही रोशनी नाडर आहेत त्या HCL ही जी कंपनी आहे त्याच्या अध्यक्ष आहेत. तसेच मित्रांनो या अगोदर जो रशिया देश आहे त्यानं सुद्धा नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल त्यांचा सर्वोच्च सन्मान देऊन आपल्या नरेंद्र मोदींचा सुद्धा सन्मान केलेला आहे रशिया या देशाने. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यासोबतच. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच जगातील पहिली मिस AI स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? ऑप्शन्स आपल्या समोर असणार आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, केंजा लायली ही जी काही जगामध्ये पहिलीच मिस AI स्पर्धा भरली होती किंवा आयोजित करण्यात आली होती त्याची विजेता कोण आहे? केंजा लायली. हे लक्षात ठेवायचं. त्यासोबतच हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जी काही फ्रान्स आहे फ्रान्सची लालिना आणि पोर्तुगालची ओलिव्हिया हे रनरअप राहिलेले आहेत. आणि भारताने सुद्धा या स्पर्धेमध्ये आपली AI मॉडेल पाठवली होती. त्याचं नाव काय होतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. झारा शतावरी AI मॉडेल भारताने त्या स्पर्धेत पाठवली होती मित्रांनो. म्हणून आपल्याला दोनच लक्षात ठेवायचं आहे. एक जगातली पहिली मिस AI जर विचारलं तर केंजा लायली ही आहे मोरोक्को या देशाची, आणि भारताने त्याच्यामध्ये AI मॉडेल स्पर्धेमध्ये पाठवलं त्याचं नाव होतं झारा शतावरी. या दोन गोष्टी आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असणार आहे, तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटत असेल, काहीतरी नॉलेजेबल कंटेंट यातून मिळत आहे असं वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा. पुढचा प्रश्न असणार आहे की जगातील पहिली CNG मोटरसायकल बाईक कोणत्या भारतीय कंपनीने बनवलेली आहे? ऑप्शन आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बजाज मोटर्स ही जगातली त्याने पहिली CNG मोटर बाईकसायकल जी काही मोटरसायकल असते ते बनवलेली आहे मित्रांनो. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. त्याचं नाव काय आहे त्या मोटरसायकलचं? तर बजाज फ्रीडम 125 असं त्याचं नाव आहे. याची किंमत 95,000 एवढी असणार आहे आणि ते CNG तसेच पेट्रोल या दोन्हीवर चालते मित्रांनो. म्हणजे दोन टँक याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. एक 2 लिटरचा CNG टँक असेल आणि 2 लिटरचा पेट्रोल टँक असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की महिला क्रिकेट आशिया कप 2024 या स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, श्रीलंका. श्रीलंका ही जी महिला क्रिकेट टीम आहे ती तिने आशिया क्रिकेट कप जे झालेलं होतं नुकतंच त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. याचं स्पर्धेचं आयोजन विचारलं तर ते श्रीलंका या देशात झालेलं आहे. विजेता संघ हा श्रीलंका ठरलेला आहे. उपविजेता भारत ठरलेला आहे आणि श्रीलंका या संघाचा हा पहिलाच ट्रॉफी आहे मित्रांनो. पहिल्यांदाच त्यांनी आशिया कप जिंकलेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. भारताने बऱ्याच वेळा 7 वेळेस या आशिया कप टायटल जिंकलेला आहे मित्रांनो, पण श्रीलंका या देशाचा हा पहिलाच टायटल आहे किंवा ट्रॉफी आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, इंडिया चॅम्पियन्स या संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. याचं आयोजन हे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केलेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द सिरीज हा युसुफ पठाण हा ठरला.
प्लेअर ऑफ द मॅच अंबाती रायडू आणि याचं पहिलंच एडिशन झालेलं आहे मित्रांनो. पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दरम्यान झाला आणि विजेता हा भारतीय संघ ठरलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो तुम्हाला एक मध्येच इन्फॉर्मेशन द्यायची आहे की ही जी काही आपली लेक्चर आहे याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते आपल्याला रिव्हिजनसाठी तुम्ही ती वापरू शकता. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. त्या ठिकाणी तुम्ही जा आणि ते डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवा रिव्हिजनसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, विम्बल्डन स्पर्धा 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कार्ल अल्कराज जो आहे तो विम्बल्डन स्पर्धेचा विजेते ठरलेला आहे मित्रांनो, पुरुष या गटामधला. तर त्याविषयी थोडी लक्षात ठेवायचं आहे. कार्ल अल्कराज जो आहे मित्रांनो तो सलग दोनदा म्हणजे 2023 आणि 2024चा विजेता ठरलेला आहे. आणि त्याच्या अगोदरचं जर विचारलं तर 2021 आणि 2022चा विजेता नोवाक जोकोविच हा ठरलेला आहे. या अगोदर विम्बल्डन स्पर्धेवर MPSCच्या परीक्षांमध्ये पण प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. तसं इतर परीक्षांमध्ये सुद्धा येऊ शकतात, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या भारतीय टेनिसपटूंचा समावेश करण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, अर्थात A आणि B. लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे जे 2 भारतीय टेनिसपटू आहेत त्यांचा समावेश या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि हे महत्त्वाचं का? कारण टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे हे पहिले आशियाई खेळाडू ठरलेले आहेत. या अगोदर कोणत्याही आशियाई खेळाडूला याच्यामध्ये समावेश मिळालेला नाही, म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. लिएंडर पेसविषयी जर बोलायचं तर लिएंडर पेस हा भारतासाठी टेनिसमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव असा टेनिसपटू आहे मित्रांनो. तसेच 1996 साली त्याने हे ऑलिम्पिकमध्ये आपल्यासाठी भारतासाठी कांस्य पदक आणलेलं आहे, म्हणून ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मनू भाकर ही नेमबाजीमध्ये पदक आणणारी मित्रांनो पहिली महिला खेळाडू ठरलेली भारताची. हे आपल्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तसेच मित्रांनो अजून एक रेकॉर्ड त्याच्या नावावर त्याने केलेला आहे या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. 2 पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू तसेच पहिली भारतीय खेळाडूसुद्धा ती ऑलिम्पिकची ठरलेली आहे की जिने 2 पदक जिंकलेले आहेत या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे नेक्स्ट इन्फॉर्मेशन असेल की 10 मीटर एअर पिस्टल जे शूटिंग प्रकार असतात त्याच्यात त्याने पदक जिंकलं. हरियाणाची आहे मित्रांनो ती खेळाडू. यापूर्वी तिला अर्जुन पुरस्कार देऊन सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. आणि इतर इन्फॉर्मेशन हे लक्षात ठेवायचं आहे की अभिनव बिंद्रा जे आहेत त्यांनी नेमबाजीत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मित्रांनो. आणि ते असं करणारे एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी की गोल्ड मेडल आणलेलं आहे भारतासाठी. गोल्ड मेडल नेमबाजीमध्ये आत्तापर्यंत कोणी आणलेलं नाही, फक्त अभिनव बिंद्रा यांनीच आणलेलं आहे. आणि ते बीजिंग ऑलिम्पिक 2008ला जे झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते भारतासाठी जिंकलं होतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेला वर्ल्ड स्पेस अवॉर्ड 2024 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इस्रो जी भारतीय अंतराळ संस्था आहे मित्रांनो. तर त्या इस्रोला 2024चा वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याविषयी थोडीशी माहिती बघूया. चंद्रयान 3चं जी काही यशस्वी आपण मोहीम राबवली त्याचा सन्मान म्हणून हा आपल्याला अवॉर्ड देण्यात येणार आहे. तसेच आपल्याला भारताचे चांद्र मोहीम किती झाल्यात हे माहीत पाहिजे. आपल्या आत्तापर्यंत चांद्र मोहीम 3 झालेल्या आहेत, चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3. तर पहिली चंद्रयान मोहीम 2008 साली झाली होती. त्यानंतर चंद्रयान 2 मोहीम ही 2019 साली आणि चंद्रयान 3 ही 2023 या साली. आणि ही अतिशय महत्त्वाची मित्रांनो सक्सेसफुल झालेली यशस्वी झालेली चंद्रयान 3 मोहीम आपली होती, म्हणून यासाठीच आपल्याला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि चंद्रयान 3 जी काही आपली ही मोहीम होती त्याच्यामध्ये भारतानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला रोवर उतरून दाखवला होता. असा करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे ज्यानं की आपला दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रोवर उतरवून दाखवला किंवा दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. कोण? तर भारत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इस्रोविषयी जर विचारलं तर इस्रोचे लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहे S. सोमनाथ हे आहेत. हे पण आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच चर्चेत असणारा नासाचा चॅपिया प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी मंगल ग्रहाशी हा संबंधित प्रोजेक्ट आहे मित्रांनो. अंतराळ घडामोडीवर सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात म्हणून हे आपण अंतराळ घडामोडी सुद्धा घेतलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तर याविषयी थोडी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. चॅपियाचं लॉंग फॉर्म काय आहे क्रू हेल्थ अँड परफॉर्मन्स एक्सप्लोरेशन ॲनालॉग. नासाचं लक्ष आहे मित्रांनो की 2030 पर्यंत मंगळ ग्रहावर अंतरिक्ष यात्री पाठवायचं आहे त्यांना. याचा उद्देश काय आहे या चॅपिया प्रोजेक्टचं का करायचं आहे त्यांना हे असं प्रोजेक्ट तर मंगळ ग्रहासारखे वातावरण ते पृथ्वीवर तयार करणार आहेत. त्या ठिकाणी जे काही अंतरिक्ष यात्री आहेत त्यांना ते ठेवणार आहेत आणि त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे आणि नंतर मग ते इम्प्लिमेंटेशन ते मंगल या ग्रहावर करून बघणार आहेत. तर तोपर्यंत भारताचं जे काय म्हणजे जे काही हे वातावरण आहे ते पृथ्वीवर त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काही सगळे गोष्टी करत आहेत अभ्यास म्हणून आणि नंतर ते मंगल ग्रहासाठी ते मोहीम राबवणार आहेत. भारताचं पण मंगळ मिशन लक्षात ठेवायचं आहे आपण केलेलं आहे या अगोदर. मॉम त्याचं नाव होतं मार्स ऑर्बिटर मिशन. 2013 प्रक्षेपण झालं होतं मित्रांनो यानाचं आणि 2014 या साली ते यशस्वी करून दाखवलं होतं आणि आपल्या नावावर रेकॉर्ड आहे इस्रोच्या की सर्वात कमी पैशात मंगळ मिशन आपण करून दाखवलेलं आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तसेच मित्रांनो थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला. आपला हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा. तसेच चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असंच माहितीपूर्ण कॉन्टेंट आपण दररोज आणत असतो मित्रांनो डेली करंट अफेअर्सच्या माध्यमातून. तसेच मंथली करंट अफेअर आणि जे काही 6 महिन्याचं करंट अफेअर्स असतात ते पण आपण घेत असतो आणि ते आपल्या या लेक्चरच्या ज्या काही नोट्स आहेत ते तुम्हाला हव्या असतील तर त्या मोफत नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 तुम्ही जाऊन त्या डाउनलोड करून घेऊ शकतात आणि ते रिव्हिजनसाठी तुम्ही ठेवू शकतात. थांबूया मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एका नवीन व्हिडिओसह भेटूया.